नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भटकंती विथ सानू. तर काल आपण जयपूरचा ट्रॅव्हल व्लॉगचा पार्ट 1 पाहिला होता. तर आज पुढचा पार्ट पाहूया. आज पुढे आम्ही कुठे कुठे फिरलो जयपूरमध्ये ते पाहूया. तर म्हणजे काल मी एक नाहरगड फोर्ट विसरली होती एडिट करायला व्हिडिओमध्ये. तर नाहरगड फोर्ट तुम्ही आमेर फोर्ट नंतर व्हिजिट करू शकता. आम्हीसुद्धा आमेर फोर्ट नंतर नाहरगड फोर्टला गेलो होतो. तिकडून जयपूरचा व्ह्यू खूप छान दिसेल तुम्हाला वरती जाऊन. तर तुम्ही तो एक फोर्ट व्हिजिट करू शकता. चल मग आता नेक्स्ट आपण चालू करूया पार्ट 2ला. तर नेक्स्ट आहे सिटी पॅलेस, जो आम्ही दुसऱ्या दिवशी व्हिजिट केला होता जयपूरला. ते आहे पिंक सिटी, म्हणजे ओल्ड जयपूर ज्याला म्हणतात, तिथे लोकेटेड आहे हा सिटी पॅलेस. त्याचे तिकीट आहे मंडळी 300 ते 350 नॉर्मल तिकीट. आणि नॉर्मल तिकीट का ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर हा आहे मुबारक महल. मुबारक महल हा चारही साईडनी मंडळी सेम दिसतो. जसं की आपला जो आग्राचा ताजमहल आहे तो जसा चारही साईडनी सेम दिसतो, तसाच हा मुबारक महलसुद्धा चारही साईडनी सेम दिसतो. हे पाठीमागे म्युझियम आहे त्याच्यामध्ये, पण तिथे अलाउड नाही आहे फोटोग्राफी. तिथे राजा महाराजांचे पुराणे वस्तू वगैरे आहेत, पण फोटोज अलाउड नाही आहेत. तर हा मुबारक महलमध्येच आहे ते म्युझियम. तर तिथे फोटोज अलाउड नाही आहेत. पण हा आहे मंडळी सिटी पॅलेस. तर मगाशी मी तुम्हाला म्हटले नॉर्मल तिकीट. तर नॉर्मल तिकीट ही खाली फिरण्यासाठी, आणि हे जे तुम्हाला फ्लॅगवरती दिसतो आहे ना, ते आहे रॉयल टूरसाठी. तर रॉयल टूर म्हणजे तिथे राजा महाराजा आत्ताचे जे आहेत ते राहतात. तर तिकडची जी तुम्हाला टूर हवी असेल तर त्याचे वेगळे चार्जेस आहेत. ते आहेत 400 to 450. जर तुम्हाला तिकडे पण फिरायचं असेल तर त्याचे वेगळे चार्जेस आहेत. तिकडे अजूनही राजा, इकडचे करंट राजा आहे सवाई पद्मनाभ सिंग, ते अजूनही तिथे राहतात. तर तिकडची तुम्हाला व्हिजिट करायची असेल, राजा भेटणार नाहीत तुम्हाला पण तिकडचं तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर ते वेगळे चार्जेस पे करावे लागतात. आणि हे आहे मंडळी गंगाजली. गिनीस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ह्याचं नोंद आहे. सिल्वर जार आहे. ह्याचं वजन आहे 300 किलो विदाऊट वॉटर, आणि विथ वॉटर ह्याचं वजन आहे 2000 किलो. कैलाश खेरचं मंडळी तुम्हाला सय्या हे सॉन्ग माहिती असेल तर त्याचं शूट इकडे झालं होतं, आणि त्यांच्या व्हिडिओमध्ये ही जार दिसते. तुम्ही नक्की बघा, यूट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ दिसेल तो. आणि नंतर मंडळी आम्ही व्हिजिट केलं होतं जंतर मंतर, जे सिटी पॅलेस पासून बाजूलाच आहे, वॉकेबल डिस्टन्सवरती आहे. तर इथे तुम्ही व्हिजिट करू शकता. ह्याची तिकीट आहे मंडळी 25 रुपये. हे महाराजा सवाई जयसिंग यांनी बांधलेलं होतं. इंडियामध्ये असे 5 जंतर मंतर आहेत: दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी आणि मथुरा. त्यातलं हे जयपूरचं जे जंतर मंतर आहे, हे 5ही जयपूरमध्ये हे सगळ्यात मोठं आहे जयपूरचं जंतर मंतर. जर तुम्हाला खगोलशास्त्रामध्ये इंटरेस्ट असेल, ॲस्ट्रॉनॉमिकलमध्ये, तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा. इथे गाईडसुद्धा तुम्हाला मिळून जाईल. गाईड 200-300 रुपये घेतात. सिटी पॅलेसमध्ये सुद्धा तुम्हाला गाईड मिळेल. तिथेसुद्धा 200-300 रुपये चार्जेस आहेत गाईडचे. तर आम्ही ते व्हिजिट केलं होतं. आम्हालासुद्धा हे खूप आवडलं होतं जंतर मंतर. खूप म्हणजे तेव्हाचं खगोलशास्त्र कसं चालायचं हे त्याच्यावर, आणि हे अजूनही काम करतं मंडळी. असं नाही की म्हणजे जुनं झालं आहे तर आता हे काम करत नसेल वगैरे. हे अजूनही अचूक वेध दाखवतं. तर अजूनही हे चालू आहे. तर त्याच्यानंतर आम्ही व्हिजिट केलं होतं जंतर मंतर झाल्यानंतर आम्ही व्हिजिट केलं हवा महलला. तर हवा महल सुद्धा वॉकेबल डिस्टन्सवर आहे. आम्हाला कारनी सिटी पॅलेसजवळ सोडलं, आणि आम्ही सगळे नंतरचे हे जे व्हिजिट केले हे चालतच व्हिजिट केले होते. तर हवा महल ह्याला एकूण 950 खिडक्या आहेत. 900-950 खिडक्या आहेत छोट्या छोट्या. ह्या खिडक्या कशासाठी आहेत मंडळी, तर तेव्हाच्या जे राण्या होत्या, राण्या महाराण्या, ह्या सभेमध्ये कोणता कार्यक्रम वगैरे असेल तर सगळ्यांसमोर बसायच्या नाहीत कार्यक्रम पाहायला. तर त्यांना कार्यक्रम बघता यावा ह्यासाठी ह्या असं छोट्या छोट्या खिडक्या बांधलेल्या होत्या. तर तिथून ह्या राण्या बसून सगळ्या कार्यक्रम वगैरे बघायच्या. तर त्यासाठी ह्या सगळ्या 950 खिडक्या आहेत मंडळी याला एकूण. तर हा हवा महलचा टॉप व्ह्यू आहे. वरती आम्ही गेलो होतो, तिथून हा फोटो काढलेला आहे. तर तिथूनसुद्धा जयपूर सिटी किती छान दिसते पहा. तर हवा महलला तुम्ही नक्की व्हिजिट करा जर जयपूरला गेलात तर. तिकडचं मेन अट्रॅक्शन आहे सिटी पॅलेस आणि हवा महल आणि जंतर मंतर. त्यानंतर व्हिजिट केलं होतं आम्ही जलमहल. जलमहल म्हणजे तुम्हाला समजलंच असेल, जल म्हणजे पाणी, पाण्यामध्ये असलेला महल. पण हा बाहेरूनच तुम्ही पाहू शकता, आतमध्ये अलाउड नाही आहे. आतमध्ये तुम्ही नाही जाऊ शकत, काही साधनच नाही, आणि गव्हर्मेंटने सुद्धा आय थिंक बॅन केलेलं आहे. आय डोंट नो रिझन.
पण ते बॅन आहे, तर तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत, बाहेरूनच तुम्हाला व्हिजिट करावं लागेल जलमहल. जलमहलनंतर आम्ही व्हिजिट केलं होतं म्हणजे बिर्ला मंदिर. बिर्ला मंदिर ही खूप छान आहे. तिकडचं जे पूर्ण मंदिर हे व्हाईट मार्बलने बनलेलं आहे आणि 1988मध्ये बिर्ला फाउंडेशननी हे मंदिर बांधलेलं आहे. आतमध्ये लक्ष्मीनारायणाची सुंदर मूर्ती आहे. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे आम्ही फोटोज नाही काढले होते आतमध्ये. बाहेरूनच आम्ही मंदिराचे फोटो काढले होते आणि तुम्ही बघू शकता एकदम ताजमहलसारखं वाटतं आहे, पण व्हाईट मार्बलचंच आहे हे सुद्धा काम. खूप छान मंदिर आहे आणि व्ह्यूसुद्धा पाठीमागे हे पाठीमागचा व्ह्यू आहे मंदिराच्या. खूप छान असा व्ह्यू आहे. तिथे तुम्ही बाजूला शॉपिंग वगैरे पण करू शकता, काय इयरिंग्स वगैरे काय घ्यायचे असतील तुम्हाला वगैरे तर किचन्स वगैरे. आणि शॉपिंग म्हणजे जर तुम्हाला करायची असेल तर हवा महल, आम्हीसुद्धा हवा महलच्या बाहेरच शॉपिंग केली होती. तिथे खूप सारे मार्केट्स आहेत. त्यानंतर मंडळी आम्ही गेलो उमेद हवेली, जे आमचं हॉटेल होतं तिथे. उमेद हवेलीमध्ये गेलो. आमचं 3 दिवसाचं पॅकेज होतं, पण आमचं 3rd डेला होतं फक्त हॉट एअर बलून आणि त्यानंतर दुपारची फ्लाईट होती. पण आमचं हॉट एअर बलून कॅन्सल झालं बिकॉज ऑफ वेदर. तिकडे वेदर अचानक बदललं, त्यामुळे आमचं हॉट एअर बलून कॅन्सल झालं. तुम्ही जयपूरला जाणार असाल तर तुम्ही हॉट एअर बलून नक्की ट्राय करा. खूप छान आहे तिकडचं हॉट एअर बलून. त्याचे 12-13 हजार काहीतरी चार्जेस आहेत, पण म्हणजे पैसा वसूल आहे. आम्ही बुक केलं होतं पण आम्हाला नाही मिळालं, त्यामुळे आम्ही तो दिवस हॉटेलमध्येच घालवला आणि हॉटेलमध्येच थोडा टाईमपास करून दुपारची आमची फ्लाईट पकडली. तर तुम्हाला मंडळी माझा हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तुम्हाला काही हवं असेल इन्फॉर्मेशन याबद्दल तर मला नक्की कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व्हिडिओला आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग मी तुम्हाला नवीन व्हिडिओज नवीन जागेचे व्हिडिओज नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. थँक्यू सो